गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरथाय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आपादमौलिपर्यन्ता गुरुनामात्कृति स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथा. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. कानिफा प्रबुद्ध नारायणा नाथपंथी का पालिका ब्रह्मचर्या तुझा ठेवा सिद्धनाथा कानुफा ग्रंथकर्ता योगी राजा मंत्र सिद्ध गुरु सेवका तुर्या सदा मंगलम शिवमंगलम गुरुमंगलम शिवमंगलम ज्ञानमंगलम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. नवनाथ देव दर्शन ह्या आपल्या मालिकेमध्ये आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या 7व्या अध्यायापर्यंत आलेले होतो. आज आपण 8व्या अध्यायाकडे वळणार आहोत. या अध्यायामध्ये पशुपताला श्री राम दर्शन मच्छिंद्रनाथाने कसं घडवलं हे आपण या पाठात बघणार आहोत. मच्छिंद्रनाथ हे उत्तरेकडचा प्रवास करून द्वारकेला गेले आणि श्रीकृष्णाला कडे गेल्यावर त्यांनी अयोध्येला गेले. शरयू नदीत आंघोळ केली आणि रामदर्शनासाठी ते गेले. योगायोगाने अयोध्येचा पशुपत राजाही रामपूजेच्या निमित्ताने सगळा लावाजमा घेऊन तिथे आलेला होता. मच्छिंद्रनाथांची वेशभूषा आणि कोण हे योगी पुरुष आहेत किंवा कोण हे साधू पुरुष आहेत हे तिथल्या दरवाजावर उभ्या असणाऱ्या रक्षकास काही लक्षात आलं नाही. आणि मग त्यांनी मच्छिंद्रनाथांना आत जाण्यासाठी मनाई केली. मच्छिंद्रनाथांना मनाई करणं हे फार मोठं आव्हान होतं. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मला रामाच्या दर्शनाला जायचंय, मला जाऊ दे. परंतु हा कोण माणूस आहे आणि ह्याला का आत जाऊन द्यायचं असा विचार त्या दरवाजावर उभे असणाऱ्या रक्षकांच्या मनात आला. आणि त्यांना मच्छिंद्रनाथांचा अपमान केला आणि त्यांना पान उतारा करून बाजूला निघून गेले. या रक्षकाचं हे वागणं पाहून मच्छिंद्रनाथांना खरोखर राग आला. आणि परंतु त्यांनी ठरवलं ह्यांच्यावर रागवायचं नाही, या चाकरांवर रागवायचं नाही, आपण राजाशी बोलायचं. काय आहे त्याला राजा महत्वाचा आहे, या बाकीच्या लोकांवर रागवण्यात काय अर्थ आहे. आणि म्हणून मग गर्दीतून ते थांबले आणि इकडे राजा देवासमोर आला. त्याने साक्षांग नमस्कार घातला. त्या राजाने साक्षात नमस्कार घातला, त्याला आत जायला मुभा देणार होते. हे कसं काय? मग मच्छिंद्रनाथांनी काय केलं, त्यांच्याकडे एक स्पर्शास्त्र होत, त्याचा वापर त्यांनी केला आणि ते स्पर्शास्त्र त्यांनी त्या राजावर टाकलं. त्याबरोबर राजा जमिनीला चिटकून राहिला. त्यांची ही सगळी अवस्था तिथल्या सगळ्या मंत्र्यांनी पाहिली आणि ती बुचकळ्यात पडल्या. रे असं कसं झालं? एकदम आजूबाजूला सगळा गोंधळ व्हायला लागला. आणि या गोंधळात इथे कोण असा एक योगी पुरुष आलाय की ज्याचा अपमान झालेला आहे, अशी राजाला आतून कुणकुण जाणवली की कोणीतरी एक राजाच्या दर्शनासाठी एक योगी पुरुष आलाय आणि त्याचा अपमान झालेला आहे. हे ऐकल्यानंतर मंत्र्यात जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की या ठिकाणी एक फार मोठे योगी पुरुष आलेले आहेत. आणि म्हणून राजाने त्याला जे चिकटलेले होते त्यांना सोडवण्याची विनंती केली.
नाथजींनी विभक्त मंत्र जपला आणि त्या व्यक्तीला सोडवलं आणि ते नाना मच्छिंद्रनाथांना शरण गेले आणि मग राजवाड्यात जाण्याची परवानगी मिळाली. इथे पशुपताला नाथांची कीर्ती समजली की अरे मच्छिंद्रनाथ आले, ही काय साधी सुधी व्यक्ती होती का? त्यातच त्यांचं दर्शन पण घडलेलं होतं. आणि मग ते मच्छिंद्रनाथांच्या भेटीला गेले आणि मच्छिंद्रनाथांना म्हणाले, मला तुम्ही इथे काही दिवस राहावं अशी माझी खूप इच्छा आहे. मला तुमची सेवा करायची आहे. तर तुम्ही काही दिवस इथेच वास्तव्य केलं तर खरोखर बरं होईल. या त्याच्या विनंतीला मान देऊन मच्छिंद्रनाथांना राहण्याचं मान्य केलं आणि त्या मुक्कामात मच्छिंद्रनाथांची त्यांनी खूप सेवा केली. त्यांनी राजाला विचारलं की तू माझी खूप सेवा केलीस, विचार तुला काय हवंय. तेव्हा तो राजा म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने माझ्याजवळ खरंच सर्व काही आहे. माझा जन्म पण सूर्यवंशात झाला आहे. वंशाला कीर्ती प्राप्त करून देणाऱ्या प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं अशी माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती. जर त्यांचं दर्शन झालं तर मी स्वतःला खरोखर खूप धन्य मानेन. त्याचा तो मनाचा शुद्ध भाव ऐकून, शुद्ध विनंती ऐकून माणूस जेव्हा बोलतो त्यावेळेस त्याचे शब्द, त्याचे ओठ, त्याची हृदयातली भावना हे बरंच काही बोलत असतं. फक्त शब्द बोलत नसतात, अर्थ बोलत नसतात, ध्वनी बोलत नसतात. त्याच्या हृदयातून ती भाषा बाहेर पडते. त्या भाषेच्या अंतरंगामध्ये असणारा तुमचा स्वच्छ शुद्ध भाव बरच बरच बोलत असतो. तो भाव अबोल वाटतो, पण तुमच्या मुखातून येणाऱ्या शब्दाला शुद्धतेची आणि स्वच्छतेचं जर पार्श्वभूमी असेल आणि त्याला जर आध्यात्मिक बैठक असेल तो तो भाव उच्च कोटीचा मानला जातो. आणि हाच भाव या भगवंताला अभिप्रेत असतो. आणि म्हणून संत साहित्य घ्या, नाथ संप्रदाय घ्या, इतर संप्रदाय घ्या, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय, महानुभव संप्रदाय, या गुरु शिष्याच्या जोड्यांमध्ये जो संवाद आहे ना, हा भावाचा संवाद आहे. हा भाव, त्यातून निर्माण झालेले प्रश्नोत्तर, त्यातून आलेला संवाद आणि त्या संवादातून मिळालेली उत्तर, हे खरं म्हणजे जीवनाचं खरं तत्वज्ञान. हा तुमचा भाव जर शुद्ध असेल तर जीवनात अजून काय शिल्लक राहील. त्यामुळे या शुद्ध भावाची पेरणी आणि त्यातून जीवनाच्या शाश्वत आणि अशाश्वत सुख काय असतं हे सांगणार खरं बोलकं तत्वज्ञान या संतांनी आणि या नाथांनी आपल्याला शिकवलं. त्यामुळे मच्छिंद्रनाथांनी सुद्धा पशुपती राजाचा हा शुद्ध भाव ओळखला आणि ते म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना, तुझा तो मोकळा भाव माझ्यापर्यंत आला आणि त्यांनी ठरवलं की याची इच्छा पूर्ण कर. आता ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या प्रासादालयाच्या बाहेर मोकळ्या पटांगणात त्यांनी त्यांना नेले. तिथे सूर्याला निष्प्रभ करून खाली उतरवण्यासाठी एक अस्त्र मच्छिंद्रनाथाने सोडलं. त्या प्रत्येक अस्त्रावर प्रतिअस्त्राची योजना होती आणि सूर्याने त्याला उत्तर दिलं. नाथ संप्रदायात सूर्य आणि चंद्र या दोघांना खूप महत्व आहे. ही एक फार मोठी देवता आहे आणि सूर्य देवता म्हणजे गायत्रीची उपासना आहे. हे काही नवीन सांगायची गरजच नाही. आणि मग बलसंपन्न नाथांनी आपल्या हातातलं वाताकर्षण अस्त्र सूर्य सारथी रथाचं अश्व हे वापरलं आणि अस्त्रामुळे सूर्य रथाला वायुचक्राचा आधार तुटला आणि ते पृथ्वीवर आलं. सूर्य जमिनीवर आला. तेजाने सर्वत्र आगीचे लोळच्या लोळ उठले. सूर्य म्हणजे आपल्याला जो लांबून दिसतो तसा सूर्य नाही, आतली त्याची प्रखरता जी आहे ती अफाट आहे हो. अशी कुठे तराजूच्या मापात तोलता येणारी नाहीच आहे. त्याचा प्रकाश इतका दिव्य आणि महान आहे
याचं छान वर्णन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. आणि मग खालती आल्यामुळे त्या सूर्याचं एवढं तेज, एवढा प्रकाश पाहून वृक्ष जीवजंतू नामशेष झाले. आणि नाथाने उदक अस्त्राच्या साहाय्याने तो सगळा वणवा शांत केला. या संकटामुळे स्वर्गातले, सप्तलोकातले, सप्तपाठाचे स्वामी हरिहर ब्रह्म सर्व देवांनी मच्छिंद्रनाथांकडे धाव घेतली की अरे हे काय काय करतोयस काय तू हे. सगळे जण हे काय चाललंय बघण्यासाठी कुतूहल त्यांच्या मनात निर्माण झालं आणि ते मच्छिंद्रनाथांकडे आले. त्यावेळी भगवान विष्णूंनी नाथांना आपुलकीनी हृदयाशी धरलं आणि विचारलं, खरं सांग मच्छिंद्रनाथा, सूर्याला तू का खालती घेतलंस. आता या निसर्गातल्या घडणाऱ्या घटना, देवदेवतांचे चाललेले खेळ, देवदेवतांचे चाललेले संवाद सामान्य माणसाच्या आजच्या जागतिकीकरणाच्या युगात कुणाला खरे वाटणारही नाही आणि त्याच्यात लोकांना इंटरेस्टही फार वाटत नाही. पण आपल्याला खरोखर नवनाथ पोथी समजून घ्यायची असेल तर या सगळ्या खेळांचा आनंद घ्यावाच लागणार आहे. आणि हे सगळे खेळ म्हणजे नाथ लीलांचे, नाथ सामर्थ्याचे, नाथ ज्ञानाचे आणि दैवतांचे मानवाच्या हितासाठी मांडलेले वेगवेगळे खेळ आहेत. आज आपण इंटरनेटवर वेगवेगळे ऍप डाउनलोड करतो आणि मुलं वेगवेगळे खेळ खेळतात. ते तंत्राशी निगडीत असतात. आणि नाथांचे हे खेळ म्हणजेच जगताच्या हितासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी देवदेवतांना जवळ करून खेळलेले एक खेळ नसून त्यांच्या उपासनेचं एक छान असं माध्यम आपल्या समोर येतं. आणि म्हणूनच ह्याला समज देण्यासाठी हा सूर्य, तेव्हा मच्छिंद्रनाथांनी उत्तर असं दिलं की मी सूर्याला खाली समज देण्यासाठी बोलवलं. किती साधं सोपं उत्तर आहे ना, एखाद्याला समज देणं, समजावणं. मच्छिंद्रनाथांनी काय उत्तर दिलं, मी त्याला खाली काही समज देण्यासाठी बोलवलं. आता ह्या सगळ्या देवतांना प्रश्न असा पडला, हा सूर्याला काय समजावणार आहे, कसली समज देणार आहे, काय असा गुन्हा झालाय. विष्णू म्हणाले, तुम्हाला नेमकं मच्छिंद्रनाथ काय म्हणायचंय ते तरी सांगा. तेव्हा ते म्हणाले, याने पशुपताला सहाय्य करावं, याची रामदर्शनाची इच्छा पूर्ण करावी आणि माझ्या शाबरी मंत्रांना वचनबद्ध व्हावं, मदत करावी. त्यावर विष्णू म्हणाले, हे महाजती, सर्व काही तुमच्या इच्छेप्रमाणे होईल, पण आता कृपा करून सूर्याला त्याच्यातनं बाहेर काढा आणि सावध करा. सर्व देवतांनी मच्छिंद्रनाथांची स्तुती केली की त्यांचा हेतू बघा किती शुद्ध होता. पशुपती रायाचा हेतू स्वच्छ होता, मच्छिंद्रनाथांचा हेतू शुद्ध होता. शुद्ध भावांची सकल नाथ गाथा म्हणजे आमचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे. भाव कसा शुद्ध असावा, शरीराची शुद्धी शुद्धिक्रियाने करता येते, शरीराची बाह्य शुद्धी आंघोळीने करता येते, केसांचं संगोपन आपण वेगवेगळे शॅम्पू वापरून करू शकतो, मनाची शुद्धी करण्यासाठी आपण ध्यान धारणा प्राणायाम हे सगळं करत असतो. आणि ह्याच्यातनं होणारा हा शुद्धीचा हठयोगाचा मार्ग, हा भावनेच्या शुद्धीचा जो आहे, हा फार मोठा मार्ग तुम्हाला या नाथ भक्तीतून प्राप्त होतो. भक्ती म्हणजे भजा, त्यांना मनापासून आळवा. मग ह्याची शुद्धी, भावाची शुद्धी करायची असेल तर स्वच्छ मनाने, शुद्ध अंतःकरणाने परमेश्वराचं नावासाठी धडपडा. तुमच्या भावांची शुद्धी सहज होते. उत्तम संस्कार शुद्ध भावनासाठी फार महत्वाचे असतात. सुसंस्कृत वागणं
हे शुद्ध भावनांसाठी खूप महत्वाचं असतं. दुसऱ्यांच्या बद्दल मनामध्ये वाईट किंतु न येता प्रत्येक जीवात शिव आहे हे पाहून दुसऱ्यांच्या भविष्याचा विचार करताना वाईट विचार मनाला स्पर्श न करणं, कोणाबद्दल वाईट विचार मनात न आणणे, हा एक फार मोठा विचार आहे. तो वाटतो तितका सोपा नसतो. आपल्याला जरा राग आला की आपण चिडतो, रागवतो, फाड 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 बोलतो. पण हेही न बोलता ते विरून जाणं हे सोपं नाही. आणि तुमच्या मनाची शांती आणि मनाचा शुद्ध भाव हा इथेच प्रज्वलित होतो, इथेच तो वाढतो आणि त्याच्यातच सगळे सामावले जातात. तेव्हा जगताचं कल्याण. मच्छिंद्रनाथांनी पशुपतरायाला रामाचं दर्शन घडवण्यासाठी साक्षात सूर्यदेवतेला खालती आणलं आणि सांगितलं, ह्यांनी पशुपतरायाला सहाय्य करावं आणि शाबरी विद्येला अनुकूल होऊन मदत करावी. यावर ते म्हणाले, हो महाजती, तुम्ही जे म्हणाल त्याप्रमाणेच होईल. कृपा करून या सूर्याला मोकळ करा. त्याने त्यांचा गौरव केला. आनंदाने मच्छिंद्रनाथांनी हे सर्व मान्य केलं आणि श्रीरामांचं दर्शन हे खरोखर पशुपतीरायांना झालं आणि त्यांना परमानंद झाला. त्याच वेळेस ते म्हणाले, हे हे प्रभो, हे प्रभो, मला आपलं म्हणणं मान्य आहे. पशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझं समाधान होणार नाही, म्हणून मी ही लीला दाखवली. मागणं तरी कसं केलं पशुपतीरायांनी? लौकिक पातळीवरचं केलं का हो? रामाचं दर्शन सोपं आहे का? आता अयोध्येत रामाच्या जी स्थापना झाली त्यावेळेस अख्खा भारत राममय झाला. इथे तर पशुपतीरायांनी साक्षात रामाचं दर्शन, श्रीरामाचं दर्शन मागितलं. साक्षात दर्शन सहन करण्याची ताकद असावी लागते हो. इथे 2 हात जाऊन चरणावर मस्तक ठेवावं, हे जेव्हा भावना मनात निर्माण होते आणि साक्षात राम समोर उभं राहून ते तेच सहन करण्याची ताकद ज्याच्याकडे असणार तेच साक्षात दर्शनाची मागणी करू शकतात. आणि अशानाच त्यांचं दर्शन घडवलं जातं ज्यांना त्यांचं तेज सहन होणार आहे. मच्छिंद्रनाथांनी आपली लीला दाखवली आणि राम लक्ष्मणा सकट श्रीराम तिथे प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने भगवान शंकरासह सगळ्या देवता त्या दर्शनात तल्लीन झाल्या. कारण काय रामाचं रूप, वा वा वा, काय सीतामाईचं रूप. राम लक्ष्मण सीता हे तिन्ही तिथे उभे राहिले. सगळे जण त्यांच्या चरणावर पाशी गेले. सगळ्यांनी प्रभू रामचंद्रांना आलिंगन दिलं आणि नाथांच्या शाबरी कवित्वाला मी माझ्या शक्तीनिशी उभा राहीन असं वचन दिलं. सर्व देवांसमक्ष दिलेलं होतं हे वचन. त्यामुळे त्या वचनाने मच्छिंद्रनाथ सुद्धा खुश झाले. आणि मग तेव्हा विष्णू त्यांना म्हणाले, हे महाप्रभू, ज्याने मला शुद्धीवर आणलं ते वीर कोण आहेत? त्यांच्या पराक्रमावर मी अत्यंत प्रसन्न आहे आणि माझी त्यांच्यावर अक्षय कृपा राहील. तेव्हा सर्व देवांनी मच्छिंद्रनाथांना सूर्याच्या दर्शनाला जायला सांगितलं, दर्शनात जायला सांगितलं. त्याच्या दाहकतेची झळ लागू नये म्हणून उपाययोजना केल्या. नाथजी त्यांच्यापाशी गेले आणि अत्यंत आदराने वंदन केलं. त्यांच्याकडून शाबरी विद्येला तिथे उभं राहून वरदान मागून घेतलं. त्यांच्या चरणावर स्वतःला घातलं. का नाथ पंथात सूर्य चंद्र हे फार मोठी देवता आहे. त्यामुळे ज्या तीर्थक्षेत्रावर जाल तिथे जर तुम्हाला सूर्य चंद्राची चिन्ह दिसली तर समजून जावं हे नाथपंथी स्थान आहे. आणि मग त्या चरणांवर घातलं. सूर्यासह सर्व देवता आपापल्या ठिकाणी गेल्या आणि पशुपत तर काय कृतार्थ झाले, कृतकृत्य झाले, कारण त्यांना श्रीरामाचं दर्शन झालं होतं. आणि ते पुन्हा आपल्या प्रासादालयात गेले. श्रीराम प्रभूंनी नाथजींची आज्ञा घेतली. त्यांना वचन दिलं की जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे मी नक्की येईन.
जसं या प्रभू रामांचं सूर्याचं दर्शन या पशुपतीनाथांना झालं, शंकर विष्णूनाथजींना झालं, तसं तुम्हा आम्हाला घडो ही आपल्या सद्गुरूचरणी नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, नमस्कार. छान छान.